आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये लगेचच एंटर व्हा. यस, कालच्या दिवसातील राहिलेला सामना, परंतु कालच्या दिवसामध्ये असा सामना झाला असता की नाही हे देखील एक तितकंच महत्वाचं आहे. परंतु याच्या दिवसामध्ये हा सामना भरपूर चांगला झालाय मित्रांनो. आणि या सामन्याचीच तर प्रेक्षकांना, अगदी क्रिकेट रसिकांना पाहण्यासाठी ते येत असतात. आणि तो सामना या सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. येस, एक चेंडू 3ची गरज असताना षटकार आलाय. अरे या मॅचचा हिरो येस सॉरी, अगदी जर पाहायला गेलं तर हा कालचा सामना होता. आणि यस, अभिनंदन टीम टॉप 5 मध्ये प्रवेश झालाय. साखरवाडी संघ येस, अगदी जर पाहायला गेलं तर पर्व 5वं आपण पाहत आहोत. सातत्याने जर पाहायला गेले तर दरवर्षी अगदी प्राची स्पोर्ट्स वावेघर संघ आपण सातत्याने अगदी जर पाहायला गेलं तर भरपूर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील खेळत असतो. आणि जी कन्या आहे, अगदी जर पाहायला गेलं तर प्राची रवींद्र जुगरे, अगदी रवींद्र जुगरे यांची ही कन्या, हिच्याच नावाने अगदी जर पाहायला गेलं तर सातत्याने अगदी रवी सर असतील या स्पर्धेचे मुख्य आयोजक, आणि त्यांची जी कन्या तिच्या नावानं सातत्याने हा संघ देखील खेळत असतो. आणि तिच्याच नावाने ही अगदी पाहायला गेलं तर स्पर्धा देखील भरवली आहे. प्राची स्पोर्ट्स वावेघर, अगदी आपण पाहायला गेलं तर ठाकूरपाडा चषक 2025-26चा हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतो मित्रांनो. पर्व 5वं आणि दिवस क्रमांक यस दुसरा आहे. आणि चला फलंदाज टॉस जिंकलात टीम वासुंद्री संघ फलंदाजी करणार आहात. या क्षेत्ररक्षणासाठी महारळपाडा संघ उपस्थित झालाय. चला आपण देखील क्षेत्ररक्षण सजवा. आणि वासुंद्री संघ 2 सलामीचे फलंदाज आपण मैदानामध्ये एंटर करायचे आहेत. वेळेवरती सामने होणे तितकेच गरजेचे आहेत. उर्वरित संघ आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. साखरवाडी संघ टॉस बॉक्स मध्ये आपण फोटो कॅप्चर करू शकतात. टॉस बॉक्स मध्ये आपण फोटो कॅप्चर करू शकतात. यस, फील्ड सजवा. महारळपाडा संघ फील्ड सजवा. वारंवार सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि सलामीची जोडी वासुंद्री संघ सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर करायच्या. यस, रविदादांची कन्या, अगदी जर पाहायला गेले तर प्राची, तिच्याच नावाने हे टुर्नामेंट आहे आणि तिच्याच नावाने हा संघ भरपूर स्पर्धेमध्ये देखील खेळत असतो. ग्रामीण टेनिस क्रिकेट, अगदी पाहायला गेले तर त्यांची देखील मेहनत भरपूर चांगली राहते. भरपूर स्पर्धेमध्ये त्यांना देखील आम्ही पाहिलं. आणि या सकाळच्या सत्रामधनं यस एकही संघ नव्हता, परंतु ते लवकरात लवकर येऊन सगळं नियोजन करणं, यस ऑपरेटर सगळं व्यवस्थितरित्या चेक करणं, आणि त्यांची देखील मेहनत भरपूर चांगली राहते. त्यानंतर या आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतात अगदी कपिल शेळके सरांना आपण पाहतो. त्यानंतर प्रतीक शेळा सरांना आपण पाहू शकाल. येस, क्वालिफाईड पंच आहेत. आणि या विभागामध्ये जर अगदी पाहायला गेलं तर ते देखील प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांना देखील आपण पाहत आहोत. यस, क्षेत्ररक्षण सजवून झालं आणि सलामीची जोडी देखील मैदानामध्ये एंटर झाले. यस, साखरवाडी बी संघ पुन्हा एकदा अभिनंदन टीम, ऑल ऑफ यू शुभेच्छा देतो. आणि फायनलसाठी तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज प्रवीण, ही सलामीची जोडी आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल विशाल आहेत. कैलास आलेत आणि कैलास वरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न.
लॉंग ऑफला हा इथे हा साधा सोपा झेल सोडला. चांगली पोझिशन बनवली होती. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते. अगदी जर पाहायला गेलं तर हा झेल टिपणं तितकंच गरजेचं असतं. मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करत असता तेव्हा तेव्हा तुम्हाला कमीत कमी धावेपर्यंत समोरच्या संघाला रोखायचं असतं. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही मिसफिल्ड करतात तेव्हा एक्स्ट्राच्या धावा जात असतात आणि एक्स्ट्राच्या धावाने एक मोठं टार्गेट देखील सेट होत असतं. पहिलाच अगदी झेल सोडला आणि या झेल सोडल्यानं 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात आणि श्री गणेशा झाला आहे. संघ आपण पाहतात फलंदाजी करत असताना वासुंद्री संघ टॉस जिंकला होता आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि पहिल्याच बॉलवरती एक मोठं जीवदान मी म्हणेल फलंदाज विशाळला मिळतं. यस, अगदी पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती इथे 2 धावा आल्या. त्यानंतरचा हा चेंडू भरपूर चांगला राहिला. डॉट बॉल येतोय. गोलंदाज आपण पाहू शकाल कैलास गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. बॅकफुटला गेलेत. कट करायचं होतं. बरोबर कव्हरला क्षेत्ररक्षक होता आणि टिपला झेल. पहिला धक्का लागतोय तो म्हणजे टीम आपण पाहू शकाल वासुंद्री संघाला. फलंदाज बाद. यस, ज्या फलंदाजाला कुठेतरी पहिल्या बॉलवरती एक मोठं जीवदान मिळालं होतं. अगदी पाहायला गेलं तर विशाल. यस यस, अगदी फलंदाज रेडी राहायचे आहेत. यस, क्रॉसिंग अगदी आपण पाहायला गेलं तर 38 वर्तुळाच्या बरोबर रेषेवरती झाली पाहिजे हे देखील लक्ष असू द्यात. अन्यथा फलंदाजाला रिटर्न पाठवलं जाईल आणि पॅनलाइज देखील केलं जाणार आहे. हे वेळेची गांभीर्यता ठेवा. वेळ फार महत्वाची आहे मित्रांनो. न्यू बॅटर आले होते. दांडी 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 गुल. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय. वासुंद्री संघ अगदी टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकून जर पाहायला गेलं तर तुम्ही जो निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा तो सार्थक ठरेल का? जर याच रीत्या फलंदाजी होत असली तर कुठेतरी तो चुकीचा निर्णय ठरू शकतो आहे टीम वासुंद्री संघासाठी. बॅक टू बॅक 2 मोठे धक्के लागले टीम आपण पाहतात वासुंद्री संघाला. 2 वरती 2 मोठे धक्के लागलेत आणि पॉवर प्लेचं षटक कैलास हा गोलंदाज अगदी पाहायला गेला तर भरपूर चांगला हाताळतो. टॉस जिंकला होता. अगदी पाहायला गेलं तर वासुंद्री संघ फलंदाजी करण्याचा निर्णय महारळपाडा आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षणासाठी आणि निर्णय कुठेतरी पहिल्या षटकामध्ये थोडासा चुकीचा वाटतो आहे. परंतु कमबॅक होईल. 4 षटकांचा मॅच आहे. पहिल्या फेरीतील दुसरा सामना. न्यू बॅटर पाहू शकाल राहुल आलेत स्ट्रायकिंग एंडला. कैलास पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच हिट करायचं होतं. मिस टायमिंग आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं हा चेंडू अगदी पाहायला गेलं तर थोडासा नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल झाला आणि तदनंतर उचलतील फेकी करतील. 2 धावा इथनं कंप्लीट होतात. पहिलाच बॉल अगदी फलंदाज राहुल आल्याच अगदी मनामध्ये होतं स्विच हिट करायचा आहे. हेच उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न परंतु तो स्ट्रोक हवं तसं एलिव्हेशन आपण पाहिलं नाही आहेत आणि 2 धावा आल्यात. 2 धाव्याने धावफलकावरती धावा 4. हा फटका चांगला आहे. इथे अगदी जर पाहायला गेलं तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक देखील तैनात आहे आणि येस पहिलं षटक इथनं कंप्लीट झाला आणि या पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा आपण पाहायला गेलं तर फक्त 5च धावा. अगदी जमिनीची बाजू राहिल्या तर म्हणजे संघ आपण पाहू शकाल महारळपाडा संघ. विचार केला तर 2 महत्त्वाच्या विकेट्स कैलासच्या खात्यामध्ये आपण पाहत आहोत आणि फक्त 5च धावा खर्च केलात. म्हणजेच सुरुवात महारळपाडा संघाची भरपूर चांगली झाली आहे. चला स्पीडअप करा. जास्तीचा वेळ खर्च करू नका. क्षेत्ररक्षण लगेचच सजवा. पॉवर प्लेचं षटक झाले. आता डीपमध्ये जास्तीचे क्षेत्ररक्षक आपण पाहणार आहोत. तब्बल 5 क्षेत्ररक्षक 38 वर्तुळाच्या बाहेर असतील.
यस, जास्तीचा वेळ खर्च करू नका. सातत्याने वारंवार ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहत आहोत गणेशला. पहिले षटक 5च धावा फलकावरती आहेत. 2 गडी बाद झालेत. दुसरं षटक गणेश राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला राहुल आहेत. बिग ब्लास्ट करायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालंच नाही. या डॉट बॉल आला. पहिले षटक भरपूर चांगलं राहिलं आणि या दुसऱ्या षटकामध्ये गणेश या गोलंदाजीची सुरुवात देखील भरपूर चांगली होत्या. या तपत्या उन्हामध्ये सातत्याने जर पाहायला गेलं तर आपण एक गाव एक क्रिकेट खेळतो आणि जेव्हा जेव्हा तुम्ही एक गाव एक संघ खेळता ना मित्रांनो, तेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःसाठी नाही, स्वतःच्या गावासाठी अगदी हे प्रयत्न करत असतात. आणि सातत्याने ग्रामीण क्रिकेट आता मात्र पाहायला गेलं तर भरपूर चांगलं क्रिकेट आणि भरपूर चांगलं स्पर्धा सातत्याने आपण पाहत असतो. अजून एक चांगला बॉल. सलगचे 3 चेंडू डॉट येत आहेत. गणेश चांगली गोलंदाजी करतात आणि सातत्याने ग्रामीण क्रिकेटमधनं देखील आता मोठमोठे संघ तयार झालेत आणि चांगले प्लेयर देखील अगदी पाहायला गेले तर ओपन क्रिकेटमध्ये जाऊन खेळतात. यस, प्रत्येकी प्लेयरची पाहायला गेले तर खेळाडूची अगदी ग्रामीणमधनं सुरुवात होत असते आणि तुमचे प्रयत्न आणि तुमची जर मेहनत चांगली असेल तर यस, हा फटका भरपूर चांगला आहे. लॉंग ऑनला बीट करून हा चेंडू डीपमध्ये अगदी यस बाउंड्री लाईन पार झाला आणि हा चौकार आला. धावफलकावरती 9 धावा. यस, सुरुवात कुठेतरी थोडीशी स्लो झाली होती. टीम आपण पाहत आहोत वासुंद्री संघ टॉस जिंकला आणि टॉस जिंकून जेव्हा तुम्ही फलंदाजी करत असता तर तुम्हाला मोठं टार्गेट सेट करणं फार गरजेचं असतं. परंतु कुठेतरी वासुंद्री संघाचा जर विचार केला तर हवे तशा धावा आतापर्यंत धाव फलकाला आल्या नाही आहेत. गणेश पुन्हा एकदा सज्ज झाला. ओव्हर द बॉल रेडी. फटका दमदार आहे. 1 बाउन्स जाईल हा चेंडू निघून सीमा पार. खणखणीत दणदणीत बॅक टू बॅक दुसरा धमाका चौकार. यस, चौकार आला. रवींद्र जुगरे यांची कन्या प्राचीच्या नावाने भरवलेली ही स्पर्धा सातत्याने जर अगदी पाहायला गेलं तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इथे हा फटका मिस टायमिंग वाटतोय. झेल झालाय कंप्लीट. अजून एक धक्का लागतोय. टीम वासुंद्री संघाला फलंदाज बाद. अगदी पाहायला गेलं तर रवी दादांची कन्या आणि तिच्या नावाने हा संघ खेळतोय देखील आणि तिच्याच नावाने स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भरवण्यात आली आहे. भरपूर चांगलं नियोजन, भरपूर चांगलं आयोजन आपण पाहत आहोत. चला, न्यू बॅटर स्पीडअप करा सातत्याने. नेक्स्ट बॅटर आपण देखील तयार राहायचे आहेत. यस, न्यू बॅटर आपण पाहत आहोत. विनायक स्ट्रायकिंग एंडला असतील. विनोदला आपण पाहत आहोत गोलंदाज ट्रॅक वरती. इथनं जर पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ झाला आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे ना. पहिलाच बॉल इथे अवांतर हाताळलाय. व्हाईट बॉल. यस, आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू आपण पाहिलात. एक्स्ट्राची धाव खर्च केली आहे आणि धावफलकावरती धावा 14. जागा बनवली होती आडव्या बॅटना. फटका भरपूर चांगला आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये भरपूर चांगले प्रयत्न होते परंतु शेवटच्या मुवमेंटला हा चेंडू हातामधनं निसटला आणि बाउंड्री लाईन पार झाला. यस, चौकार आलाय आणि या चौकारानं आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 18 वरती. स्लो सुरुवात झाली आहे परंतु उर्वरित 2 षटकामध्ये जर चांगल्या धावा आल्यात तर एक सन्मानजनक एक चांगलं टार्गेट सेट करण्यात यशस्वी ठरू शकतो संघ आपण पाहतात वासुंद्री संघ. महारळपाडा संघ चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा जागा बनवली होती. बॅट्समन बीट नंतर यष्टीरक्षक बीट झालेत.
बाईच्या स्वरूपात सिंगल, बाईच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट होती आणि सिंगलने धावफलक 19 वरती जाऊन पोहोचला. इथे फटका चांगला आहे. अगदी त्याच फटक्याचा या आधीच्या चेंडूवरती देखील प्रयत्न केला होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये हा सर षटकार आहे की चौकार आहे? षटकार. यस, षटकार आला आणि या षटकारानं इथे पाहायला गेलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 25 धावा. आता मात्र भरपूर चांगली फटकेबाजी होते. अजून एक चांगला स्ट्रोक. अगदी डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवलाय, फेकी करतील, सिंगल आली आहे. यस, अगदी पाहायला गेलं तर हा डॉट आला. तुर्तच आमच्या मुख्य व्यासपटावरती शुभागमन झाला. आदरणीय सन्माननीय अनिलजी श्रीपत चव्हाण साहेबांचा, माजी सैनिक. अगदी जर पाहायला गेलं तर सातत्याने त्यांचा देखील या स्पर्धेवरती भरपूर सारं प्रेम आहे. शेवटचा बॉल सिंगल आली आहे आणि तिसरं षटक देखील झालंय कंप्लीट. धावफलकावरती धावा 27 धावा. चौथं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहत आहोत. किसन आलेत. पहिलाच बॉल इथे पहा, आउटसाइड द लेग स्टंप. यस, हा ट्रॅकर होता. फटका भरपूर चांगला आहे मिड विकेटला. यस, षटकार आलाय. अगदी पहिल्या षटकाचा जर विचार केला तर हव्या त्या धावा येत नव्हत्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये अगदी पाहायला गेले तर धाव्यांची गरज आहे टीम वासुंदरी संघाला आणि हा षटकार आलाय. पहिला बॉल पाहायला गेला तर वाईट चेंडू हाताळला होता. हा ट्रॅकर, अजून एक चांगला स्ट्रोक आणि एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न फसलाय. हाताला चटका देऊन हा चेंडू निघून चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा धमाका, षटकार. यस, दोन चेंडूवरती दोन मोठे फटके. आक्रमण चढवलं आहे. किरण आलेत आणि किरण वरती हे आक्रमण चढवलं. बॅटची कडा आणि यशची रक्षक चुकी करतोय. यस, झेल टिपणं फार महत्वाचं होतं. ज्या फलंदाजाने या आधीच्या दोन चेंडूवरती दोन मोठे फटके मारले होते त्याचा झेल सोडला. जागा बनवली तर डीप स्क्वेअर लेगला एका टप्प्यामध्ये हा चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. अगदी या आता मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा येतात आणि वासुंदरी संघाचा जर विचार केला तर या धावा अगदी वासुंदरी संघासाठी येणं फार गरजेचं आहे. यस, अगदी जर पाहायला गेलं तर आदरणीय सन्माननीय अनिल श्रीपत चव्हाण साहेबांकडून या स्पर्धेसाठी अगदी पाहायला गेले तर एक सहकार्य लागलं गेला.
₹1000 कॅश प्राईज त्यांच्याकडनं एक मदतीचा हात, एक मोठा हात म्हणू शकाल या स्पर्धेसाठी लाभला गेला. आभार व्यक्त करतोय. अगदी या स्पर्धेसाठी सातत्याने त्यांचे भरपूर मोलाचं सहकार्य राहतं आणि ते देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. फटका पाहू शकाल लॉंग ऑनला हा चेंडू अगदी शतरक्षकाला बीट करून यस निघून चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. यस या षटकामध्ये अगदी पाहायला गेलं तर भरपूर साऱ्या धावा लुटल्या गेल्यात आणि 4 षटकांचा खेळ झाला. या पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती धावा 50 धावा आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं महारळपाडा संघासमोर. अगदी पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. दुसरं षटक देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली होती आणि तदनंतर उर्वरित 2 षटकामध्ये फलंदाजी भरपूर चांगली झाली. चला वासुंदरी संघ लगेचच मैदानामध्ये एंटर व्हा, क्षेत्ररक्षण सजवा. त्यानंतर महारळपाडा संघ आपण देखील फलंदाज तयार ठेवायच्यात आणि जसं क्षेत्ररक्षणासाठी क्षेत्ररक्षण सजवून होईल तसं लगेचच 2 फलंदाज मैदानामध्ये एंटर करायचे आहेत. यस तर यस स्टॉप वॉच देखील आपण लावणार आहोत आणि तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायच्या आहेत. अन्यथा जर तुम्ही एक्स्ट्राचा कालावधी घेतला तर चौथ्या षटकामध्ये एक्स्ट्राचा प्लेअर तुम्हाला 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. यस आणि फलंदाज देखील सर्कल जो फलंदाज बाद होईल तो जर 38 वर्तुळाच्या आतमध्ये क्रॉस करायच्या आधीच न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाला पाहिजे, हे देखील लक्षात असू द्यात. यस तर सातत्याने ही सूचना पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 51 धावांचं टार्गेट आहे आणि मुख्य अगदी जर पाहायला गेलं तर एक प्रमुख अतिथी देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय अनिल श्रीपद चव्हाण साहेब आपण पाहत आहोत. अगदी माजी सैनिक राहिलेत आणि सैन्यामध्ये असताना भरपूर सारी मेहनत अगदी त्यांची देखील राहिली असेल. त्याचं कारण सातत्याने सैन्यामध्ये काम करणं तितकंसं सोपं नसतं मित्रांनो आणि अशाच व्यक्तींमुळे तर आपण अगदी आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये अगदी सुखरूप आहोत आणि अशी एक व्यक्ती या सत्रामध्ये आम्हाला लाभले गेलेत. यास पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील स्वागत आहे. 2 पंच देखील आपण पाहतो आहोत मैदानाच्या आतमध्ये. कपिल सर असतील, नंतर प्रतीक सर सातत्याने प्रत्येकी सिग्नल प्रत्येकी डिसिजन आमच्यापर्यंत लगेच पोहोचवतात. याचं चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण पाहत आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन आहेत आणि 51 धावांचं टार्गेट आहे. 4 षटकामध्ये 24 चेंडू असतील आणि 51 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. आणि नेक्स्ट मॅच दोन्ही संघ जर आला असेल तर टॉससाठी या. संघ आपण पाहत आहोत कुरुंद संघ आणि आई गावदेवी आपटी संघ. आपण आला असेल तर टॉससाठी यायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्येच टॉस करणार आहोत, हे देखील लक्षात असू द्यात. जाऊया मैदानाकडे. यस पंचांकडनं ग्रीन सिग्नल दिला जातो. लेट्स प्ले. शोधू गुड गेम. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज रोशन. ओव्हर द विकेट नाव. मिस टायमिंग आहे. पहिलाच बॉल, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि ओहो भरपूर प्रयत्न केले जात होते. अगदी झेल टिपला असता तर कुठेतरी पहिल्याच बॉलवरती एक मोठा धक्का लागला असता. ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये अगदी पाहायला गेलं तर फलंदाज कुठेतरी पहिल्याच बॉलवरती ज्या प्रकारे मरळपाडा या संघाने झेल सोडला होता आणि तसंच काहीच या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतो पहिल्याच बॉलवरती एक झेल सोडला आणि सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलनं श्री गणेश झाला आहे. टीम आपण पाहू शकाल महारळपाडा संघ. इथे हा चेंडू यस आउटसाइड द लेग स्टंप. एक्स्ट्राची धाव खर्च केली आहे. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि एक मोठं टार्गेट म्हणावं लागेल. 4 षटकांचा मॅच प्रत्येकी अगदी पाहायला गेलं तर प्रत्येकी षटकामध्ये तुम्हाला कुठेतरी
13ची सरासरी आहे. ओहो, इथे चांगला बॉल, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि दांडी 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 गुल. फलंदाज इथे पाहायला गेलं तर पहिला धक्का लागलाय टीम महाराळपाडा संघ. फलंदाज बाद. न्यू बॅटर आपण पाहू शकाल विनोद आलेत. एक स्लो सुरुवात झाली या पॉवर प्लेचं षटक आउटसाइड द लेग स्टंप. यस, अजून एक अवांतर धाव खर्च केली आहे आणि धावफलकावरती धावा इथं आपण पाहायला गेला तर 3 धावा. यस, महत्वाचा विकेट्स देखील आला आहे परंतु एक्स्ट्राच्या धावा खर्च करतोय गोलंदाज रोशन. आपण पाहत आहोत आत्ता चांगला बॉल आहे. येस, सातत्याने तुम्ही जेव्हा जेव्हा टार्गेट डिपेंड करता तेव्हा तेव्हा गोलंदाजी होणं फार चांगली गोलंदाजी होणं फार गरजेचं आहे. आणि अगदी पाहायला गेलं तर हा डॉट आला. 3च धावा आहेत धावफलकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीच्या धावा येणं फार गरजेचं असेल महाराळपाडा संघासाठी. जागा बनवली तदनंतर हा फटका भरपूर चांगला आहे. फायनली क्षेत्र निवडलं. यस, एका टप्प्यामध्ये हा चेंडू निघून जाईल. सीमा पार. 4 धावांसाठी आलाय चौकार. यस, 4 चेंडूंचा खेळ झाला आणि आता मात्र धावफलकावरती धावा आपण पाहत आहोत 7 धावा. यस, चौकार आला आणि चौकारानं धावफलक 7 वरती पोहोचले. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. सुरुवात फार महत्वाची असेल महाराळपाडा संघासाठी. अगदी जर तुम्ही या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीचा धावा घेताय तर 51 धावसंख्येवर तर तुम्ही सहजासहजी पोहोचू शकतात आणि त्याच प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये. यस, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं ठोकलाय हा. यस, मॅक्सिमम षटकार आलाय आणि आता मात्र या षटकारानं धावफलक दुहेरी अंकावरती जाऊन पोहोचेल. धावफलक तब्बल जाऊन पोहोचलं ते मात्र 13 वरती आणि प्रत्येकी षटकामध्ये तुम्हाला 13ची सरासरी आहे. आणि अगदी पाहायला गेलं तर या पहिल्या षटकाचा हा शेवटचा बॉल आणि 13 धावा धावफलकाला आल्यात. जागा बनवलीत. अगदी बॅटच्या आतली कडा परंतु हा चेंडू खाली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला आहे आणि शेवटच्या बॉलवरती आलेला हा अजून एक चौकार आणि धावफलक इथनं जाऊन पोहोचेल. पहिले षटक झालंय कंप्लीट आणि धावफलकावरती धावा 17. पहिलं षटक सुरुवात महाराळपाडा संघ भरपूर चांगली होती. 51 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवात कशी असावीत तर सुरुवात अशी असावीत मित्रांनो. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आणि आता मात्र इक्वेशन आपण पाहूयात. 18 बॉल 34ची गरज. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राहुल आणि पहिलाच बॉल. अगदी पाहायला गेलं तर हाफ ट्रॅकर होता परंतु गती त्याची कमी होती आणि त्याच कारणासह फलंदाज कुठेतरी थोडेसे बीट झालेत. यस, डॉट बॉल आलाय आणि या दुसऱ्या षटकाची सुरुवात तर भरपूर चांगली झाली आहे. इथे हा फटका भरपूर चांगला आहे. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स लॉंग ऑनला. अगदी पाहायला गेलं तर हा चेंडू निघून चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
चौकार आला. पहिला चेंडू कुठेतरी डॉट आलाय. त्यानंतर आपण पाहू शकाल फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सुनील होते आणि त्याच्या बॅटमधनं हा फटका भरपूर चांगला राहिला. चौकार आला आणि या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचला 21 वरती. प्राची स्पोर्ट्स वावेघर अगदी पाहायला गेलं तर ठाकूरपाडा चषक आयोजित आपण पाहत आहोत 2025-26चा हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आणि दिवस क्रमांक दुसरा. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर एक सामना उर्वरित राहिला होता आणि तो सामना आपण पाहायला गेला तर सक्करवाडी संघ विजयी झालेत. फटका अगदी पाहायला गेलं तर हवं तसं एलिव्हेशन जुळलं नाही आहे. सिंगल इथनं कंप्लीट होती आणि या सिंगलनं धावफलक 22 वरती पोहोचला. जागा बनवलीत. इथे पहा फाईन लेग मध्ये अगदी क्षेत्ररक्षक होता आणि त्याला बीट करून हा चेंडू डीप मध्ये चालला होता, परंतु दूरवरचा प्रवास करून त्या दिशेला क्षेत्ररक्षक धावत पळत आले होते आणि हा चेंडू अडवला. 2 धावा इथनं कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेने धावफलक 24 वरती पोहोचला. 24 धावा धावफलकाला जोडल्या आहेत. पाहूयात अगदी दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्वाचा आहे मित्रांनो. अगदी 51 धाव्यांचा पाठलाग करत असताना सुरुवात तर भरपूर चांगली मिळाली आहे. टीम आपण पाहू शका महाडळपाडा संघ. आडव्या बॅटना फटका दमदार आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि हा चेंडू अडवला आहे. चेंडू फेकी करतील तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट आणि एकाच सिंगल वरती थांबवला. सिंगल आली आहे. सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचले 25. 25 धावा धावफलकाला जोडल्या आहेत आणि दुसरं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती आणि हा शेवटचा बॉल असेल. यस, शेवटचा चेंडू इथनं टाकायचा आहे. गोलंदाज राहुल. इथे अगदी पाहायला गेलं तर बरोबर मिडल स्टंपवर हा चेंडू ट्रॅव्हल झाला. शेवटचा बॉल डॉट आला आणि 2 षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकांच्या खेळामध्ये धावफलकावरती धावा आपण पाहायला गेलं तर 25 वरती 1. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. गोलंदाज आपण देखील सज्ज राहायचा. अगदी कर्णधाराने प्रत्येकी गोलंदाज आधीच अगदी फिक्स असतं. आपण सातत्याने प्रत्येकी संघामध्ये पाहत असतो. पहिले षटक कोण हाताळेल, दुसरं षटक कोण हाताळेल आणि 51 धाव्यांचा पाठलाग करत असताना 2 षटकामध्ये 25 धावा धावफलकाला जोडल्या गेल्या. 12 बॉल्स आणि 26ची गरज असताना पहिलाच बॉल अगदी पाहायला गेला तर आउटसाइड द लेग स्टंप आपण पाहिलात आणि हा वाईट बॉल आला. वाईटनं अगदी पाहायला गेलं तर अवांतर धाव खर्च केली आहे. गोलंदाज आपण पाहत आहोत नरेशला आणि पहिलाच बॉल कुठेतरी खराब हाताळतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहू शकाल विनोद आहेत आणि नरेश आलेत आणि नरेशनं अगदी महत्वाचा विकेट्स आणि त्याच्या खात्यामध्ये हा जमा होता. ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं आपण पाहिलं षटकार चौकार येत होते आणि आत्ता मात्र त्याला देखील परतावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. इथे पाहायला गेलं तर दुसरा धक्का लागलाय टीम महाडळपाडा संघ. फलंदाज बाद. कुरुंद संघाचा कर्णधार आणि आई गावदेवी आपटी संघाचा कर्णधार. शेवटचा कॉल असेल दोन्ही संघासाठी टॉससाठी यायचा आहे. न्यू बॅटर आपण पाहू शकाल शिवाजी स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि आता मात्र इथनं युद्ध करावंच लागेल. नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल शिवाजीला. अगदी जर पाहायला गेलं तर
हा वाईट चेंडू येतो आणि वाईटनं धावफलक 27 वरती पोहोचला. इक्वेशन इथनं पाहायला गेलं तर 11 बॉल्स आणि 24 ची गरज आहे. म्हणजेच काय तर आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. महारळपाडा संघ आपण पाहत आहोत. पुले लेनचा बॉल बॅट आणि पॅड मध्ये होता. अगदी सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल झाली आहे कंप्लीट. सिंगल कंप्लीट होती आणि सिंगलनं धावफलक 28 वरती. सिंगलनं कुठेतरी पाहायला गेलं तर हा सामना थोडासा कठीण होत जाईल टीम महारळपाडा संघासाठी. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक थोडीशी चुका होत आहेत आणि शेवटच्या मोमेंटला अगदी हा पाहायला गेलं तर चेंडू सीमा पार देखील झालाय. यस, चौकार आलाय आणि आता मात्र या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय 32-32 आणि इक्वेशन 9 बॉल्स आणि 19 धावा. प्रेशर बनत होतं अगदी समोरचा संघ जर विचार केला तर महारळपाडा या संघावरती प्रत्येकी डॉट बॉल अगदी प्रेशर बनत होतं, परंतु या चौकाराने कुठेतरी प्रेशर रिलीज झालं असं वाटतं. आता मात्र इक्वेशन 9 बॉल 19 धावींची गरज. यस, हा बॉल चांगला आहे. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय. अपील झाली होती आणि यस बॅट एज साठी DRS नसणार आहे मित्रांनो. अल्ट्राएज आपण एका कॅमेऱ्याने थोडी चेक करणार आहोत, हे देखील लक्षात असू द्यात. बॅट एज साठी DRS नसणार आहे. अगदी प्रत्येकी संघासाठी एकच DRS आहे आणि तो जर तुम्ही यशस्वीरित्या तुमचा DRS कंप्लीट होत असेल तर तुम्ही पुन्हा घेऊ शकता आणि जर तुम्ही DRS रिव्ह्यू जर तुम्ही गमावता तर तुम्हाला पुन्हा एकदा रिव्ह्यू दिला जाणार नाही. आत्ता मात्र गोलंदाजी चांगली होती. नरेशला आपण पाहत आहोत. मिसफील्डचा चौकार आला आहे, परंतु उर्वरित त्याची गोलंदाजी भरपूर चांगली होती. वासुंद्री संघ आपण पाहत आहोत. टॉस जिंकले होते, फलंदाजी करण्याचा निर्णय आणि पहिल्या सत्रामध्ये हव्या त्या धावा धावफलकाला जोडल्या होत्या. तब्बल आपण जर पाहिलात तर 50 धावा आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. महारळपाडा संघ स्ट्रगल करतो. एक्स्ट्राची धाव या एक्स्ट्राच्या धावा तुम्हाला कमीत कमी खर्च करणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही टार्गेट डिपेंड करता तेव्हा तुम्ही कमीत कमी एक्स्ट्राच्या धावा जर खर्च केल्या तर उर्वरित मेहनत फलंदाजांची असते आणि जेव्हा जेव्हा तुम्ही एक्स्ट्राच्या धावा खर्च करत असता तर फलंदाजांना यस एक्स्ट्राची मेहनत करावी लागत नाही. 5 मिनिटे यस 15 मिनिटे पाहायला गेलं तर तिसरं षटक आहे आणि शेवटचे तुम्हाला आता मात्र फक्त 1 मिनिट शिल्लक आहे. यस 3 षटक तुम्हाला 15 मिनिटामध्ये कंप्लीट करायचं. आता उर्वरित 5 मिनिटामध्ये जर तुम्ही हे षटक कंप्लीट केलं तर 5 मिनिटामध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचं आहे. जास्तीचा वेळ खर्च केला तर एक्स्ट्राचा क्षेत्ररक्षक 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल आणि आता मात्र 3 षटक कंप्लीट झाले. धावफलकावरती धावा 33 आणि इक्वेशन 6 बॉल 18 धावींची गरज. यस 6 बॉल 18. चला स्पीडअप करा. 6 बॉल 18 ची गरज. ओव्हर द विकेटनं पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण. यस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मिड विकेटला ठोकलाय. यस बिग वन. 6 षटकार. टॉस साठी या. दोन्हीही कर्णधार टॉस साठी यायचे आहेत. यस उशीर केला तर कमी षटकांचा सामना देखील खेळवला जाणार आहे. आयोजकांच्या माहितीनुसार ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. कुरुन संघाचा कर्णधार आणि आई गावदेवी आपटी संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार या उपस्थित असाल तर उपस्थिती देखील नोंदवायची आहे आणि टॉस देखील आपण करणार आहोत. षटकार आलाय. अजून एक पुन्हा एकदा मिड विकेटला ते क्षेत्र निवडलंय आणि यस बॅक टू बॅक 2 मोठे धमाके. षटकार 6. यस शिवाजी मैदानामध्ये आले होते आणि शिवाजी मैदानामध्ये आले होते तेव्हाच मी उल्लेख केला होता नावासारखी अगदी यस कामगिरी करावी लागेल आणि इथनं ती कामगिरी सार्थक ठरते. अजून एक तिसरा मॅच फिनिश, सामना फिनिश. अभिनंदन टीम
अभिनंदन. यस, महारळपाडा या संघामध्ये विजय संपादित करतो. या सामन्यामध्ये अगदी जर पाहायला गेलं तर शिवाजीच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 3 मोठे फटके मारलेत आणि आपल्या संघाला सामना विजयी करून दिला. यस, हार्डलक टीम आपण पाहू शकाल. वासुंद्री संघ, हार्डलक संघ, अगदी पाहायला गेलं तर मेहनत तुमची देखील भरपूर चांगली राहिली होती. आणि अभिनंदन टीम महारळपाडा संघ. यस, तर या सामन्याचा हिरो ठरतो नो